नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलमध्ये. लहान मुलांना इंग्रजी वाचायला शिकवणे आता होईल सोपे पार्ट 2 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण ब्लेंड वर्ड्स अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तुम्ही म्हणाल ब्लेंड वर्ड्स म्हणजे काय? बघा, तर ब्लेंड वर्ड्स याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो जोड शब्द. इंग्रजी वाचायला शिकताना ब्लेंडिंग ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तर ब्लेंडिंग म्हणजे काय? 2 किंवा 3 कन्सोनंट साऊंड एकत्र येऊन त्यांचा आवाज सलगपणे उच्चारणे याला आपण ब्लेंडिंग असं म्हणत असतो. यामध्ये प्रत्येक अक्षराचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. 2 किंवा 3 कन्सोनंट एकत्र येऊन हा आवाज तयार करत असतात. एक्झाम्पल, बी आणि एल हे 2 साऊंड एकत्र आले की ब्ल तयार होतो. त्याचबरोबर एस आणि टीचा स्ट, सी प्लस एलचा क्ल, टी प्लस आरचा ट्र. या ब्लेंडिंग वर्ड्समध्ये जे 5 वॉवेल्स आहेत ते सोडून जे 21 कन्सोनंट्स आहेत त्यांचा वापर केला जातो. आता हे ब्लेंडिंग का महत्त्वाचे आहे? तर बघा, ब्लेंडिंग जर मुलांना नीट समजले तर ते नवीन शब्द स्वतः वाचू शकतात. जे मोठे मोठे शब्द आहे ते त्यांना स्वतः वाचता येतील. इंग्रजीचे वाचन त्यांचे सोपे होईल, त्यांची स्पीड वाढेल व आत्मविश्वास वाढेल. यासाठी मुलांना ब्लेंड वर्ड्स माहिती असणं खूप महत्त्वाचे आहे. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो जोड शब्द. ऐकलंय सगळ्यांनी? जोड शब्द. हे जोड शब्द जर लहान मुलांना नीट वाचता आले तर त्यांना इंग्रजी वाचायला खूप सोपं जातं. त्यांची जी स्पीड जी असते ती वाढते, जोड शब्द जर त्यांना यायला लागले तर. आता हे ब्लेंड वर्ड्स कसे तयार होतात बघा. 2 अक्षरं, 2 किंवा 3 कन्सोनंट्स एकत्र येऊन हे ब्लेंड वर्ड तयार करत असतात. ओके, आपण वॉवेल्स आणि कन्सोनंट्स बघितले होते. जे 5 वॉवेल्स आहेत ते सोडून जे 21 कन्सोनंट्स आहेत ते एकत्र येऊन हे ब्लेंड वर्ड्स तयार करतात. आता आपण यामध्ये काही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला चांगलं कळेल. एल ब्लेंड, आर ब्लेंड आणि एस ब्लेंड. बघा, आता इथे आहे बी आणि एल. बी आणि एल बघा, बी अक्षर आणि एल अक्षर हे दोघं जण एकत्र आले तर त्यांनी कोणता वर्ड तयार केला? ब्ल. बीचा फोनिक साऊंड आपण आपलं जे फोनिक साऊंडचा भाग 1 मध्ये आपण बघितलं की बीचा फोनिक साऊंड काय होतो? ब. आणि एलचा ल. आणि हे दोघं एकत्र आले आणि काय तयार झालं? ब्ल. ओके, आता पुढे बघा, सी आणि एल. सीचा फोनिक साऊंड आपण काय बघितला होता? क. आणि एलचा बघितला होता ल. सी आणि एल एकत्र आले आणि काय तयार झालं? क्ल. आता हे ब्ल आहे, याचं तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. बघा, ब्लॅक. ब्लॅक शब्द ऐकलाय सगळ्यांनी? बघा, आता हा काय आहे? ब्लेंड वर्ड. हा जोड शब्द आहे ब्ल. हा जर तुम्हाला यायला लागला लहान मुलांना तर त्यांना जर कळालं की हे बी आणि एल म्हणजे ब्ल आहे तर त्यांना वाचायला बघा किती सोपं जाणार आहे. ब्ल समोर एचा फोनिक साऊंड ॲ, क. ब्लॅक. कळालं? नेक्स्ट जे होतं क्ल. आता याचं एक्झाम्पल घेऊया. बघा, त्यांना कळालं की याला म्हणतात क्ल. सी आणि एलला म्हणतात क्ल. क्लॅप. ओके, एवढं सोपं आहे. नेक्स्ट आहे एफ आणि एल. एफचा फोनिक साऊंड होतो फ आणि एलचा होतो ल. हे 2 अक्षरं एकत्र आले आणि काय झालं? ब्लेंडिंग. यांच्या ब्लेंडिंगनी कोणता शब्द तयार झाला? फ्लो. काय? फ्लो. याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल फ्लॅप. ओके, FLAP. बघा किती सोपं आहे. तुम्हाला कळालं की एफ आणि एल हा ब्लेंड वर्ड आहे, त्याला काय म्हणतात? फ्ल.
कसं बोलणार? एचा फोनिक साऊंड ॲ आणि पीचा प, फ्लॅप. बघा किती सोपं आहे, फक्त तुम्हाला हे ब्लेंड वर्ड्स माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे जी आणि एल. आता जीचा फोनिक साऊंड ग आणि एलचा ल. काय तयार झाला? ग्लो. ग्ल. याचं एक्झाम्पल घेऊया. ग्लॅड. ग्लॅड ऐकलाय सगळ्यांनी शब्द. बघा जर तुम्हाला माहिती नसेल हे ब्लेंड वर्ड नाही आहे, तुम्ही कसं वाचणार? जी एल ए डी. जीचा ग, एलचा ल. म्हणजे जी स्पीड आहे वाचण्याची ती कमी होते लहान मुलांची. पण त्यांना जर माहिती आहे की नाही हा ब्लेंड वर्ड आहे, कसं वाचणार ते? ग्ल, एचा ॲ आणि डीचा ड, ग्लॅड. नेक्स्ट पी आणि एल. बघा पीचा फोनिक साऊंड प, एलचा ल, प्ल. काय आहे हा ब्लेंड वर्ड? प्ल. आता याचं एक्झाम्पल आपण घेऊया. PLAY. प्ले. काय? प्ले. नेक्स्ट एस आणि एल हे दोन मिळून, लेटर्स मिळून कोणता ब्लेंड वर्ड तयार करतात? स्ल. स्ल. एक्झाम्पल SLAP. स्लॅप. स्लॅप. बघा आता हे बघितले आपण एल ब्लेंड. ओके, एल ब्लेंड आपण बघितले. आता आपण बघूया आर ब्लेंड. ओके, आर ब्लेंड वर्ड्स. BR. BR दोघांचा फोनिक साऊंड एकत्र आला, काय झाला? ब्र. ब्र. याचं एक्झाम्पल घेऊया. BROWN. बघा BROWN. कसं येणार प्रोनाऊन्सिएशन? ब्राऊन. काय आहे? ब्लेंड वर्ड आहे. लगेच मुलांना बघितल्या कळालं पाहिजे की हा एल ब्लेंड आहे, हा आर ब्लेंड आहे, हा एस ब्लेंड आहे. लगेच कळालं, त्यांनी बघितलं. BROWN. स्टार्टिंगला BR आहे, ब्लेंड वर्ड आहे ब्राऊन. नेक्स्ट CR. CR कोणता वर्ड तयार होतो? ब्लेंड वर्ड क्रो. क्र. एक्झाम्पल क्रो. क्रो. नेक्स्ट DR. डी आणि आर हे लेटर तयार म्हणजे एकत्र येऊन कोणता साऊंड तयार करतात? ड्र. कोणता ब्लेंड वर्ड तयार होतो? ड्र. बघा ड्रम एक्झाम्पल आहे, तुम्ही ऐकलेलं. ड्रम. DR. ड्रम. नेक्स्ट F आणि R एकत्र येऊन कोणता ब्लेंड वर्ड तयार करतात? फ्र. फ्र. याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. FROG. FROG ज्याला आपण म्हणतो फ्रॉग. बघा स्टार्टिंगला आहे ब्लेंड वर्ड, सगळीकडे स्टार्टिंगला ब्लेंड वर्ड आहे. लगेच बघितल्या कळालं पाहिजे हा ब्लेंड वर्ड आहे फ्रॉग. नेक्स्ट G आणि R एकत्र येऊन काय तयार करणार ब्लेंड वर्ड? ग्र. ग्र. एक्झाम्पल GREEN. ग्रीन. बघ पहिले स्टार्टिंगला काय आलंय? ब्लेंड वर्ड ग्रो आणि EN ग्रीन. नेक्स्ट T आणि R एकत्र येऊन काय ब्लेंड वर्ड तयार करणार? ट्र. ट्र. एक्झाम्पल TREE. कसं वाचणार? ट्री. ट्री. आतापर्यंत आपण बघितले एल ब्लेंड, आर ब्लेंड आणि एस ब्लेंड. आता बघूया एस ब्लेंड बाकी आहे आपलं. पण एस ब्लेंड आता बघणार आहोत. बघा एस आणि के एकत्र आले, एस लेटर आणि के लेटर एकत्र आलं, त्यांनी कोणता ब्लेंड वर्ड तयार केला? स्क. आता हे तुम्ही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघा. SKIN ऐकलाय हा शब्द? काय वापरलाय ह्या शब्दामध्ये? ब्लेंड वर्ड आहे आलेला स्टार्टिंगला स्क. काय येणार? कसं येणार याचा आवाज? स्किन. ब्लेंड वर्ड आहे. नेक्स्ट एस आणि एल एकत्र आले,
कोणता ब्लेंड वर्ड तयार केला? स्ल. बघा स्ल. एस आणि एल एकत्र आले, कोणता ब्लेंड वर्ड तयार केला? स्ल. आता याचं एक्झाम्पल काय येणार? बघा SLAP स्टार्टिंगला आहे ब्लेंड वर्ड स्ल. स्लॅप. इथे काय आहे ब्लेंड वर्ड? स्क. स्किन. हो, आणि जे तुम्हाला बाकीच्यांचे जे फोनिक्स साऊंड आहे ते आपण A to Z फोनिक्स पार्ट 1मध्ये आपण पूर्ण फोनिक्स साऊंड्स बघितलेले आहेत. जे नव्हते त्यांनी ते जे व्हिडिओ आहे तो अपलोड झालेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की वाचायचं कसं, इंग्रजी वाचायचं कसं, किती सोपं आहे. फक्त हे जे काही रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट एस आणि एम हे 2 लेटर एकत्र आले, कोणता ब्लेंड वर्ड तयार झाला? स्म. बघा याचं एक्झाम्पल देता येईल आपल्याला. SMILE स्टार्टिंगला आहे ब्लेंड वर्ड स्म. कसं होणार आवाज? स्माइल. स्माइल. ओके. नेक्स्ट एस आणि एन 2 लेटर्स एकत्र आले, कोणता ब्लेंड वर्ड तयार केला? स्न. स्न. एक्झाम्पल बघा स्टार्टिंगला ब्लेंड वर्ड काय आहे? स्न. स्नो. काय येणार आवाज? स्नो. नेक्स्ट एस आणि पी एकत्र आले, काय झाला? ब्लेंड वर्ड स्प. एक्झाम्पल बघा SPIN स्पिन. स्पिन. हे सर्व शब्द तुम्ही ऐकलेले आहेत. ओके. आणि जेव्हा आपली खूप सारी प्रॅक्टिस होते तेव्हा आपल्याला वाचन खूप इझी जातं. आपल्याला कळतं की हे ब्लेंड वर्ड्स आहेत, ते आले की आपण लगेच फास्ट वाचत असतो. नेक्स्ट ST. ST काय होतं? एस आणि टी लेटर्स एकत्र आले, 2 कन्सोनंट्स, आणि त्यांनी ब्लेंड वर्ड तयार केला स्ट. ओके. आणि आता हे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूया. START स्टार्ट. काय ब्लेंड वर्ड तयार झाला? स्टार्ट. बघा किती सोपं आहे. आणि हे ब्लेंड वर्ड्स जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला वाचन तुमचं खूप फास्ट होणार आहे. तुम्हाला बघितल्या कळेल. आता हा शब्द आहे स्नो किंवा स्पिन. स्टार्ट तुम्हाला बघितल्या कळेल की याच्यामध्ये आलेला आहे ब्लेंड वर्ड स्ल. स्लॅप. SLAP स्ल. एचा साऊंड फोनिक साऊंड पीचा प. स्लॅप. म्हणजे फास्टली तुम्ही वाचू शकाल. सो सगळ्यांनी आणखी जे ब्लेंड वर्ड्स आहेत त्याचीसुद्धा तुम्ही शोधा ते, आणि मला कमेंटमध्ये कळवा कोणते कोणते ब्लेंड वर्ड्स आहेत. ओके. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.